बराच उशीर झालाय. पहिल्या डावाला आता सुरुवात होतीये. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवरती आहे विनायक पाटील बाबू. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे किरण गुरुद्वान. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. मितेश तरे गोलंदाजी मार्कवरती तयार झाला. पहिला बॉल घेऊन गोलंदाज होईल तयार. विनायक पाटीलसाठी मितेश. इथे मात्र पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तिथपर्यंत आपण पाहतोय. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. हे दोन खेळाडू जर आपण पाहतोय विनायक पाटील आणि किरण गुरुद्वान गेली कित्येक वर्ष NCC सफाळ या संघासमोर जोडले गेलेले आहेत आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील जाऊन त्यांनी खेळलेत. त्यात विजय शेठ पाटील चषक स्पर्धेमध्ये विनायकचा बोलबाला मागील 2 वर्षापूर्वी पाहायला मिळाला होता आणि तोच विनायक आपण पाहतोय. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 धावांकरिता. चांगला फटका हात खोलण्याचा मौका विनायकला दिला आणि त्याच्यानंतर चौकार पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीपचा फटका. षटकार. 6 धावांकरिता. काय जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळालाय विनायकच्या बॅटमधून. रौद्र रूप विनायकचं सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. रिव्हर्स स्वीपचा चौकार आला. त्यानंतर फुलर लेनचा मारा. त्याला देखील प्रत्युत्तर आपल्या अंदाजामध्ये दिलं. षटकाराची मोहर तिथे उमटवली. 6 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा. पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर चौकार, त्यानंतर आलेला हा षटकार. धावसंख्येचा वेग मात्र पहिल्या षटकामध्ये वाढताना दिसतोय. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती मितेश. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. गती परिवर्तन केलं. धीम्या गतीच्या चेंडूचा वापर यावेळेला गोलंदाजाने केला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलवरती धावा आल्या. त्यानंतर निर्धाव चेंडू जो आहे तो मितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा मितेश तरे तयार. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र फुलर लेनचा हा चेंडू होता. त्याला मात्र खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलला डबलमध्ये परावर्तन यावेळेला पाहायला मिळालं. इथे जर आपण पाहतोय 2 धावा अगदी इझिली कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. मन्नाचे राजे चषक वेळी 2025 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहताय. इथे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडला. त्यानंतर हलकासा स्विंग पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. इथे जर आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती
बिनबाद 14. तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. चला एडवण संघ जास्त टीम मीटिंग नको आहे, क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्यायचं आहे. आजचा दिवस जर आपण पाहिलं तर खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेल की या दुसऱ्या पर्वावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. त्याकरता शर्तीची झुंज जी आहे ती पाहायला मिळते या दोन संघांच्या माध्यमातून. सध्या तरी या अगोदर आपण पाहिलं 11 मंगलमूर्ती विरातीन या संघानं आपला बोलबाला हा सिद्ध केला आणि आपल्या संघाचं स्थान या स्पर्धेतलं विजयानं अबाधित ठेवलं. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती जलतरे. चला एडवण संघ जास्त वेळ घेऊ नका, वेळ जी आहे ती पाहायला हवी. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ती असणार आहे जागमाता रावळे विरुद्ध आई आशापुरी एडवण. म्हणजे आज सर्व एडवणकर वेडीच्या मैदानावरती येऊन हे क्रिकेट जरूर अनुभवताना आपल्याला दिसणार आहेत. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती जल. स्ट्रायकिंग एंडवरती येतोय किरण गुरुद्वान. पहिला बॉल फेस करताना अतिशय चांगला फटका, मैदानी लगत चेंडू जातोय, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू गेलाय, फील्ड होतोय तिथपर्यंत 1 रन अगदी आराम के साथ कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाज मात्र अगदी चांगला ताळमेळ जुळून खेळताना दिसत आहेत. कारण की किरणला माहिती आहे विनायकची बॅट बोलते, चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. तेव्हा सिंगल काढली आणि विनायकला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती आणलंय. षटकातील दुसरा बॉल जल घेऊन तयार विनायक पाटीलसाठी. इथे मात्र जागा बनवली, फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार, 4 धावा. पॅटर्न इथे पाहायला मिळतोय, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. चौकाराची मोहर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 19 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत त्या चेंडूला. इथे मात्र नन्ना मुन्ना क्षेत्ररक्षक आपण पाहताय, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. दीर्घ तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र दीर्घच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिथपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव ही कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. 4 षटकांच्या सर्व लढती या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. याची दखल प्रत्येक कॅप्टनने घ्यायची आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, लांबलचक कडक बेधडक षटकार. इथे मात्र फुलरल्यांचा मारा गोलंदाजाने केला, त्याला प्रत्युत्तर आपल्या आक्रमक अंदाजामध्ये किरण गुरुद्वानने दिलं. षटकाराची मोहर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 26 झाली आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, नोमॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. 1 धाव तर अगदी इझिली कंप्लीट केली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा यावेळेला मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. मागील 2 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर मोठ्या इंजुरीमध्ये त्रस्त होते किरण गुरुद्वान, क्रिकेटपासून थोडेसे दूर होते. त्यानंतर मात्र जिद्द अगदी त्यांनी अंगीकारली, सरावाला सुरुवात केली आणि तो सफाळ्याचा ब्रँड पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये झळकण्यासाठी तयार झालाय. 2 धावा आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28-28. षटकातील शेवटचा बॉल, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीत, प्रयत्न पुरेसे नव्हते तिथे. आणि इथे जर आपण पाहतोय
1 रन ही कंप्लीट झाली आहे आणि या एका धावेने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती। 2 षटकांचा खेळ झालेला आहे। 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या NCC सफाळे या संघाची झालेली आहे धाव फलकावरती बिनबाद 29। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मनाचे राजे चषक वेडी 2025 मध्ये शेवटचा आणि अंतिम दिवस आपण या स्पर्धेचा आज अनुभवत आहोत। षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज। गोलंदाजी मार्गवरती रोहन तरे। किनारपट्टी विभागामध्ये आपण पाहताय हे गाव वसलेलं आहे एडवण आणि आई आशापुरीचं तिथे भव्य दिव्य असं मंदिर जे आहे ते इथे पाहायला मिळतं। अगदी संपूर्ण महाराष्ट्रातनं तिथे भाविक जे आहेत ते आई आशापुरीच्या दर्शनाला येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा कायम एडवणकरांसोबत आहे। इथे मात्र पहिला बॉल हाताळत असताना आपण पाहतोय अगदी सरळ यावेळेला मात्र हाफ व्हॉली पद्धतीने खेळलाय। चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार 4। अतिशय चांगला फटका किरण गुरुद्वानच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय। चौकाराची मोहर तिथे उमटवली। धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा। आता मात्र दोन्ही फलंदाजांनी अगदी एक मनाशी निर्धार बनवला की आपल्याला जास्तीत जास्त धावा या बनवायच्यात, एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे आणि इथे मात्र त्याच दिशेने मार्गक्रमण करताना अतिशय सुंदर फटका किरणच्या बॅटमधनं येतोय। षटकार 6 धावांकरिता। काय जबरदस्त तुफान फटकेबाजी पाहायला मिळते किरणच्याही बॅटमधनं। या अगोदर विनायक पाटील दहाडला होता आणि आता मात्र किरण दहाडतोय। धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 39। पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा सेम रिझल्ट आणि येस इट इज षटकार लागोपाठ। इथून जर पाहायला गेलं तर किरण सिद्ध करतोय हंगामाच्या सुरुवातीलाच माझा सराव अगदी पक्का झालाय। मोठे फटके मी खेळू शकतो आणि ते खेळले देखील जाते। तिथेही मात्र तोच प्रयत्न, ऑफ साईडचा बॉल होता त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे होते। अगदी चांगला झेल यावेळेला मात्र टिपलाय। किरणच्या खेळीचा इथे अंत झालाय। किरण बादून तंबूच्या दिशेला परततोय। नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचा आहे। त्याचबरोबर या षटकानंतर आपण नाणेफेकीकडे देखील जाणार आहोत। जागमाता रावळे संघाचे कर्णधार आणि आई आशापुरी एडवण संघाचे कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे। धन्यवाद। नवीन फलंदाज आपण पाहतोय बंटी, अर्थातच त्याचं नाव जर खरं आपण पाहिलं तर मनील दवणे नव्यानं दाखल झालाय। रोहनने मात्र किमया साध्य केली। यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। अगदी वेगवान मारा इथे पाहायला मिळाला। बघा विकेट गेल्यानंतर अगदी बॉडी लँग्वेज आता मात्र पूर्णतः एडवणच्या गोलंदाजाची बदलताना दिसते। क्षेत्ररक्षकांची देखील बॉडी लँग्वेज ही बदलताना दिसते आणि तेच काम चांगलं करताना रोहन आपल्याला दिसलं या षटकात। षटकातील शेवटचा बॉल
अतिशय चांगला बॉल सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने या चेंडूला खेळले. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू गेलाय. एक धाव कंप्लीट होते आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर झालेली आहे आता षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. अजूनही शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकात किती धावा जमवल्या जातील. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये त्वरित टॉस करता यायचं आहे. जागमाता रावळे संघाचा कर्णधार आणि आई आशापुरी एडवण संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचा आहे. आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती जयंत पाटील. 3 षटकं आपण पाहिली. 3 षटकानंतर धावसंख्या एनसीसी सफाळे संघाची 46 झाली आहे. इथे मात्र पहिलाच बॉल या षटकातील अप्रतिम फटका. बॅकहँडचा वापर अगदी उत्तम. हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील उत्तम. षटकार 6 धावा. बंटीच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 52. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर देखणा फटका. लांबलचक षटकार 6 धावा. काय जबरदस्त तुफान फटकेबाजीला इथे मात्र सुरुवात झाली आहे. या शेवटच्या षटकात लागोपाठ 2 बॉलवरती 2 काउंटर अटॅक इथे पाहायला मिळालेत बंटीच्या माध्यमातून. तिसरा षटकार येईल का ते आता पाहण्यासारखं राहील. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती जयंत पाटील. जयंत टू मनिल. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी मधल्या यष्टीवरती चेंडू येऊन आदळतोय. क्लीन बोल्ड. मनल गॉन. बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज आपण पाहताय. नव्यानं दाखल झालेला आहे उमेश. नवीन फलंदाज आपण पाहतोय उमेश. टोपण नाव त्यांचे सहकारी आम्हाला सांगतात पाव असं त्यांचं टोपण नाव आहे. इथे जर आपण पाहिलं तर 2 बॉलवरती 2 षटकार आले बंटीच्या बॅटमधनं. त्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न सपशेल फसला गेला. विकेटचं पतन इथे पाहायला मिळालं. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये एनसीसी सफाळे संघ किती धावांपर्यंत मजल मारेल. सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर 58 धावा या फलकावरती झाल्यात. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. वाईडचे संकेत परंतु तिथे जरूर आलेत. वाईडचं सिग्नल आणि वाईडच्या माध्यमातून 1 रन जी आहे ती ॲड ऑन होते आहे धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू या सत्रातील बाकी आहेत. षटकातील चौथा बॉल. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल होता. नामी संधी होती फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची. पायावरती आदळलाय आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय लेग बाईसचा सिग्नल पंचांकडनं आलाय. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा जोडली जाते आणि या एका धावेच्या माध्यमातून आता आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 60. जागमाता रावळे आणि आई आशापुरी एडवण दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की या षटकानंतर आपण त्वरित नाणेफेकी करण्याकरिता यायचं आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जयंत तयार होतोय.
षटकातील 5वा बॉल. फुलटॉस बॉल होता यावेळेला मात्र आपण पाहिलं तर बॅटच्या अगदी खाली बॅटचा टो या ठिकाणी मात्र लागला गेला. विनायक मात्र सलामीला दाखल झाले होते. चांगलं कॉन्ट्रीब्युशन विनायकने आत्तापर्यंत केलंय. वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर 19 वरती नाबाद 20 वरती नाबाद विनायक पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार आपण केला तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 61. आता या सत्रातील आहे शेवटचा बॉल. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र खेळून काढले. मैदानी लगत चेंडू जातोय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतात, फील्ड करतायत, फेकी करतायत आणि तिथपर्यंत 2 धावा अगदी आराम के साथ कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 63 धावा. 64 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे 2 टीमचे कॅप्टन असतील आणि आपण टॉस करणार आहोत. आणि इथे ही वॅगन व्हील आपण पाहू शकाल. NCC सफाळ या संघाची कशा प्रकारचे फटकेबाजी केले आहे. मोस्टली जर आपण पाहिलं तर ऑन साईडचं क्षेत्र निवडलं, त्यानंतर ऑफ साईडला देखील आपण पाहतोय, त्यानंतर थर्ड मॅनला देखील आपण पाहतोय, फाईन लेगला देखील, म्हणजे मैदानाच्या प्रत्येक बाजूला जे आहेत ते फटके जे आहेत आपल्याला पाहायला मिळालेत. आज जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये या टेक्नॉलॉजीज आल्यात. यानंतर अजूनही टेक्नॉलॉजीज येतील. जसं की आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॉकॉय प्रणालीचा वापर केला तसं देखील आपण पाहणार आहोत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि हे अमूलाग्र बदल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. NCC सफाळे बॅटिंग करताना आपण पाहिलं चांगली बॅटिंग ही पाहायला मिळाली. विनायक पाटील अप्रतिम 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. त्यानंतर किरण गुरुद्वान 8 बॉलमध्ये 26 त्यानं बनवले. त्यानंतर मनिलला आपण पाहिलं 13 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आल्या. त्यानंतर उमेश 2 धावा त्याच्या बॅटमधनं पाहिल्या. म्हणजेच 2 एक्स्ट्राज देखील या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे 4 षटकं झाली, 63 बनवल्या, 64चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. बॉलिंगचा विचार आपण केला. मितेशने अगदी पहिलं एक षटक हाताळलं, 14 रन आल्या. त्यानंतर जलला आपण पाहिलं त्याच्याही षटकामध्ये आपण पाहिलं 15 आल्या. रोहनच्या षटकात 17 आणि जयंतच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं 16 धावा आल्या. अशी ही मॅच समरी आपण पूर्णतः या इनिंगची पाहिली. जशी आता डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ ऑडने आमच्या जवळचे मित्र समालोचक. 2014 पासून मात्र मुलाखत झाली टेंभोडे येते आणि तिथून मात्र हा अगदी मैत्रीचा प्रवास, समालोचनाचा प्रवास हा आस्था गायत मात्र सुरू आहे. या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे यांचा आवाज. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद मंथनची घरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध असं मैदान, वेड लावणारं वेडीचं हे मैदान, त्यामध्ये मनाचे राजे चषक, जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. 2 टीमच्या दरम्यान सामना क्रमांक 2 रंगताना 64 धावा विजयाकरिता आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना NCC सफाळे या टीमने सुपर बॅटिंग, विनायक नेहमीप्रमाणे चांगला त्याचा स्टार्ट पाहायला मिळाला. 20 धावा त्याच्या बॅटमधून. किरण गुरुद्वानने बऱ्याच कालावधीनंतर चांगल्या पद्धतीने
आपण पाहताय रिदम सहित लयबद्ध झाला. 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. पहिलाच बॉल तेजस चव्हाणचा. यावेळेला आपण पाहतायत चेल सुटला त्या ठिकाणी आणि त्यानंतर मनिलने 13 धावा खर्च करत म्हणजे कॉन्ट्रीब्यूट केलं त्या तिन्ही बॅटरने. आणि हा खेळच असा आहे, एकजुटीचा खेळ आहे, बुद्धिमत्तेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. दर्शन आणि जल असे 2 फलंदाज आहेत. अकुल टप्प्याचा चेंडू, सरळ चेंडूला जलच्या बॅटमधून क्लास टायमिंग. व्हॉट अ शॉट, ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान. 6. ऑन साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. किरण गुरुद्वान फेकी करतील, तत्पूर्वी 2 धावा. सिंगल डबलला महत्व देतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा सहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेले. जल तरे एका साईडला आपण पाहतायत. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठसून भरलेली आहे, पोटेन्शियल. मनाचे राजे चषक आणि त्याचे आयोजक तुषार भोईर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यानंतर चिरागला आपण पाहताय, स्मिथला आपण पाहू शकाल. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 धावा. चांगली सुरुवात तर चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. 16च्या ॲव्हरेजने खेळायचं आहे प्रति षटकामागे. समोरचा प्रतिस्पर्धी संघ जरी मजबूत असला तरी सुद्धा या वेळेला जयप्रकाश एडवन टीम सांगतायत आम्ही सुद्धा या वेळेला हार मानणार नाहीये. या बॉलला लेफ्ट केलं, एक्झिट केलं आणि यस महेंद्र भोईर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना नितेश कदम एका साईडला पाहायला मिळत आहेत. खरे मात्र या मैदानात खरे न्यायाधीश आहेत. खूप चांगलं डिसिजन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं दोन्हीही पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11 धावा. उलटाच बॉल होता, गॅप शोधला, परंतु इथे जरूर आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. विनायक पाटील बाबूच्या हातामध्ये थ्रो येतोय. तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. चांगली सुरुवात आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन आणि हे योग्य आपल्याला दोन्ही फलंदाजाच्या बाबतीत पाहायला मिळतं. सुरुवात चांगली झाली तर थोडासा दबाव हटतो येणाऱ्या फलंदाजांवर सुद्धा. त्यावेळेला हा बॉल लेफ्ट केलं, पंच मात्र त्या ठिकाणी सक्षम आहेत, पाहत आहेत, परफेक्ट त्या ठिकाणी निरीक्षण परीक्षण केलं आणि डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकाल अगदी शफल झाले होते. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्ले करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु महेंद्र भोईर यांची करडी नजर होती आणि चांगलं डिसिजन पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64 धावांचा पाठलाग करताना जयप्रकाश एडवन टीम जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर 13. तेजस चव्हाण पहिले 2 ते 3 बॉल जर आपण पाहिले तर धावा येत होत्या, त्यानंतर कमबॅक केलंय. कंपॅरिझन करताना आपण पाहतायत आफ्टर 1 ओव्हर्स प्रतिस्पर्धी संघाच्या 14 धावा पाहायला मिळाल्या, म्हणजे 1 धावेने पाठीमागे आहेत. एवढा इफेक्ट काहीच नाही आहे, कारण इथून जर आपण पाहिलं तर आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 51 रनची आवश्यकता आहे. 17च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल. जो 16चा ॲव्हरेज होता तो आता 17च्या प्रति षटकामागे येऊन ठिपला गेलाय. निसर्गाच्या कुशीत अतिशय मात्र हे डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं वेडीचं हे मैदान गौरव तरे या संघाला घेऊन चालताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी, ग्रेट फलंदाज बाद. पांडेच्या पहिल्याच मात्र बॉलवर क्लीन बोल्ड, गॉन. पांडे फेम झालाय.
एक काळ असं आपण पाहिलं तर 12th मॅनची भूमिका निभावायचा, परंतु जेव्हा चान्स मिळाला, जसं रोहित मोरेला आपण पाहिलं 12th मॅनची भूमिका नेहमीच त्याची असायची, परंतु 12व्या खेळाडूची कहाणीच वेगळी असते आणि हीच कहाणी 2012मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि ग्रामीण खेळाडूंचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये वाकळण टीममधून खेळत असताना केतन म्हात्रे 2012मध्ये 12वा खेळाडू होता एक गाव एक फॉर्मॅटमध्ये, परंतु त्यानंतरचा काळ पहा 13 वर्षानंतर आज खऱ्या अर्थानं मोटरसायकल कित्येक आपल्याला पाहायला मिळाल्या. 37 बाईक तर जरूर होत्या, त्यामध्ये आता आपण पाहिलं तर भरपूर ॲड झालेत आणि त्यामुळे एक आता केतन म्हात्रे एक क्रिकेटचा राजा आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अप्रतिम चांगला बॉल, सरळ बॉल निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, अतिशय चांगली गोलंदाजी करण्याची किमया या खेळाडूकडे आहे, नो डाऊट अबाउट इट. ग्रेट बॉलिंग. त्यावेळेला ऑन साईडला खेळलाय, फटका तर छान आहे. तुषार घरत तू का कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद, अजून एक सफलता पांडेच्या खात्यामध्ये. गॉन. काय बॉलिंग यावेळेला पाहायला मिळते. मॅग्निफिसेंट बॉलिंग, अचूक टप्पा, भेदक मारा, त्यावर विकेट. यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय, फोर्स केलाय या बॉलला. उमेश येत आहेत, परंतु इथे कॅच कॅरी करू शकले नाही, खूप वेगाने आले होते. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लॅप झालं, परंतु चांगली यावेळेला फिल्डिंग पाहायला मिळते. जीवाची आकांक्षा केली होती. 100% यावेळेला द्यावे लागतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15. जयंत या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. खाली राहिला होता हा बॉल, थोडासा खालून निघून जात असताना बॅटची हलकीशी एज पायावर जाऊन चेंडू आदळला. शॉर्ट लेगला बाबू या वेळेला चेंडूला कलेक्ट करतोय, तत्पूर्वी आराम के साथ स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 धावा. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मनाचे राजे चषक वेडीचं हे मैदान, आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. ऑन साईडला काय फटका खेळलाय, परंतु तुषार घरतला निवडलं. सूर्याची किरणे मात्र तुकाच्या डोळ्यावर जरूर आली, परंतु त्या ठिकाणी धीर सोडला नाही. चांगला जजमेंट आणि एक चांगला कॅच. फलंदाज बाद. मात्र हार्दिक तरे यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मात्र जर्सीवर आपण पाहू शकलात तर खऱ्या अर्थानं त्यांच्या आईचं नाव ते मात्र जर्सीवर पाहायला मिळतं. म्हणतात ना, फुलात फुल जाईचे आणि जगात प्रेम आईचे. खऱ्या अर्थानं आईवडिलांचं प्रेम हे निस्वार्थपणे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे ते मार्गदर्शक असतात, पहिले गुरु असतात. आईवडिलांना मानाचा सलाम. संघाची धावसंख्या 16 धावा. यावेळेला बॉल जर आपण पाहिला तर खूपच बाहेर निघणारा होता, परंतु इथून लेफ्ट केलं आणि जयंत थोडेसे मात्र जरूर आपण पाहत आहेत अचंबित झाले. उमेश
चांगला बॉल, सबमरिंग डिलिव्हरी. आज उमेश या वेळेला जरूर पंकज पाटीलची जागा भरून काढताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर सुनीत चव्हाण अतिशय चांगला गोलंदाज तेजस चव्हाणच्या बरोबरीने खूप चांगला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते. हे दोन गोलंदाज आज थोडेफार कुठेतरी जरूर नाही आहेत आणि उमेशला आज ती संधी दिली गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. 17 धावा, बॉल फेकून झाले ते 2. यावेळेला अप्रतिम फोर्स केलंय, पांडे पुढे सरसावतायत, प्रयत्न चांगले केले होते परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. जयंतच्या बॅटमधून तिसऱ्या रनसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 64 धावांचा पाठलाग करताना 44 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सिंगल डबलने इफेक्ट काहीच प्रतिस्पर्धी संघाला पडणार नाहीये. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुवर्ण दिवस, त्यामध्ये ग्रामीण भागातील खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने जोमाने क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी खडतर प्रवास करून काहीकांनी इतिहास रचलेत आणि बिग फॅन त्यांचे बनले गेलेत. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. मनील दवणे उर्फ बंटी पुढे सरसावेल. ग्रेट कॅच, फलंदाज बाद गॉन. यावेळेला आपण पाहताय एव्हर ग्रीन सुपर हिट सॉन्ग फ्लॅशबॅकमध्ये घेऊन गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेले. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. NCC सफाळे कोण विसरेल आदरणीय सन्माननीय राजेजी म्हात्रे अर्थातच बंटीदादा सफाळेची आणबान शानमान सन्मान. एक काळ त्यांनी यष्ट्यांच्या पाठीमागे कारकीर्द गाजवली. आता विनायक पाटील बाबूंना आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बंटीदादा नेहमी चांगलं क्रिकेट खेळले. एक आदर्श व्यक्तिमत्व, प्रेरणास्थान म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि या संघाचे ते बॅकबोन आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खराब बॉल पाहायला मिळतोय. टप्पा जरूर गुडलेन स्पॉटवरून चेंडू हलकासा टर्न यावेळेला जरूर पाहायला मिळतो. वळण घेतोय, टर्न म्हणण्यापेक्षा यावेळेला वळण घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मितेश तरे आणि कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. मितेश तरे रगत या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. 24 धावा शेवटचा बॉल या षटकातील. चला आई आशापुरी एडवन टीम जर आली असेल तर आपण रिपोर्टिंग करा. सर बॅटचा वापर केलाय, फटका छान आहे, गॅप शोधला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वंडरफुल स्ट्रोक. 4. केलं तर जवळजवळ 36 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 6 बॉलमध्ये 36. 6 षटकार ठोकावे लागतील. ऑन साईडला फटका तर छान आहे परंतु किरण गुरुद्वानला बीट केलंय आणि सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही या बॉलला पंख फुटले आणि सीमारेषेच्या बाहेर या बॉलने लँडिंग केलं. 6. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34. 34 धावा, 5 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज
नैलेश पुन्हा एकदा या वेळेला ऑन साईडला जयंत थांबणार नाहीये. या वेळेला म्हणताना पाहायला मिळतोय हम भी किसी से कम नहीं. ते रडायचं नाही तर लढायचं आहे. 2 लगातार हा अप्रतिम षटकारांचं या वेळेला आपण पाहतायत की साकारला गेलाय. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका. ज्या वेळेला हे मात्र बॉल फॉलो केले जातात अप्रतिम. या वेळेला मात्र तिसरा षटकार. आता आभाळाला मानवंदना करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. मेजवानी दिले आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हा फटका काही जणू खऱ्या अर्थानं डोळ्यातला प्रसाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 40 धावा. व्हॉट अ बॅटिंग. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. नैलेश पहा पार्ट टाइम गोलंदाज जेव्हा असतात त्यावेळेला अशा प्रकारची थोडीफार दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. एक स्ली मिड ऑफ पाहायला मिळतोय. स्ली मिड ऑन शॉटला घेतले गेलेत. टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे दृश्य फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अप्रतिम चांगला बॉल. या वेळेला थोडंसं काळमंत्र दिलं आणि त्याचा पुरेपूर फायदा आता मात्र मिळवत असताना 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. धाव घेतलेली नाहीये. मात्र इथून आपण पाहतायत जयंत याच्याकडे स्ट्राईक राहील. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. पहिला षटकार आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरा षटकार आपण पाहू शकलात अतिशय चांगला मिड ऑन आणि डीप मिड विकेट. बॅकलिपचा वापर जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी मनील पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट होते. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले. हळूहळू विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना आपण पाहू शकतायत संघ NCC सफाळे. हरकत नाही, नवीन सुरुवात झाली हंगामाला. नवीन चेहरे आहेत जयप्रकाश एडवण टीमच्या. आणि मितेश तरे, गौरव तरे, जयंत पाटील. मात्र हे जयंत पाटील मात्र असे जे खेळाडू आहेत ते मात्र या अपकमिंग यंग टॅलेंटला पुढे घेऊन चाललेत. मात्र एक सामना पराभूत झाला म्हणून खचून जाऊ नका. अजून क्रिकेट खूप आहे, अजून स्पर्धा भरपूर आहेत. त्यामुळे आपल्या मनाला उभारी द्या. कॉंग्रॅच्युलेशन NCC सफाळे टीम अँड हार्ड लक जयप्रकाश एडवण टीम. चला हँडशेक करायला विसरू नका.